मी तुम्हाला खात्रीने सांगते, तुम्ही जर अशी टोमॅटो, बटाटा आणि वाटाण्याची भाजी बनवलीत ना, तर घरातले एका पोळीच्या जागी 2 पोळ्या आरामात खातील एवढी चविष्ट होते. खूप खूप भारी लागते. ही भाजी जी आहे ना, आपण बिना कांदा लसूण बनवणार आहोत. कांदा लसूण बिलकुलही ह्याच्यामध्ये घालणार नाही आहोत. पण तरीसुद्धा खूप टेस्टी होते आणि पटकन होते. चला बघूयात कशी बनवायची. आता इथे मी अर्धी वाटी वाटाणा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पाणी घालून हा वाटाणा शिजवत ठेवायचा. हा फ्रोझन वाटाणा मी घेतलेला आहे. तुमच्याकडे फ्रेश असेल तर तुम्ही फ्रेश पण वापरू शकता. 2 लाल टोमॅटो घेतलेले आहेत. ते चिरून घ्यायचे. टोमॅटो अगदी बारीक चिरायचा, फार जाड चिरायचा नाही. टोमॅटो बारीक चिरून झाला ना, की आपल्याला फक्त कोथिंबीर लागणार आहे. तर कोथिंबीर पण थोडीशी बारीक-बारीक चिरून घ्यायची. आता इथे 2 ते 3 मी चांगले मोठे बटाटे शिजवून घेतलेले आहेत. त्याची सालं काढून घ्यायची आणि सालं काढून घेतल्यानंतर आहे ना, ह्याला कट नाही करायचं आहे, आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. हातानेच हा बटाटा असा कुस्करून घ्यायचा. जर असा जाडसर ठेवायचा आणि बाकीचा कुस्करून घ्यायचा. एकदम आपल्याला पावडर म्हणजे पेस्ट पण करायची नाहीये याची. आता हा बटाटा कुस्करून झाला ना, की मग काय करायचं, आपला हा वाटाणा पण इथं शिजवून तयार आहे. आता आपण डायरेक्ट फोडणीला तेल घ्यायचंय. तेथे एका पॅनमध्ये मी साधारण 3 ते 4 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल घेतल्यानंतर एक चमचाभर इथे मोहरी घालायची. मोहरी घालून झाल्यानंतर थोडंसं इथे जिरं घालायचं आपल्याला. थोडीशी मोहरी तडतडली ना, की मग एक अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं. जिऱ्याचा पण खूप छान असा स्वाद येतो आणि मग नंतर लगेचच टोमॅटो घालून घ्यायचे. इथे कुठल्याही प्रकारचं आलं, लसूण, नंतर कांदा आपण काहीही वापरणार नाही आहोत. आता टोमॅटो घालून घेतल्यानंतर 1 सेकंड परतून घ्यायचा हा टोमॅटो. टोमॅटो परतून झाला, की मग ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आपल्याला. आता इथेच आपण सगळे मसाले घालून घेणार आहोत. म्हणजे नंतर आपल्याला मसाले घालण्याची गरज पडणार नाही. हळद घालून झालं, की 1 चमचा मोठा लाल मिरची घातलेली आहे. लाल मिरची पावडर आहे ही. नंतर अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड घातली आहे. आता जी लाल मिरची पावडर म्हणजे तिखट जे घातलेलं आहे, ते तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता, किती कमी जास्त करायचंय ते. थोडंसं याच्यावरती हिंग घालून घ्यायचं. हिंगाचा पण खूप छान असा स्वाद येतो आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे आपण हिरवी मिरची पण वापरलेली नाहीये, लाल तिखटच वापरायचं आहे. आता हे छान व्यवस्थित मिक्स झालं ना, की मग शिजवून घेतलेला वाटाणा जो आहे, तो घालून घ्यायचा आणि लगेचच स्मॅश करून ठेवलेला बटाटा आहे, तोही लगेचच घालून घ्यायचा. भाजी फार पटकन तयार होते, फार वेळ लागत नाही ही भाजी बनवायला. आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं, की मग ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय. आता आपल्याला रस्सा किती हवा त्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. कमी जास्त तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. आता इथे साधारण मी एक 1.5 ग्लास पाणी ह्याच्यामध्ये घालून घेतेय. पहिल्यांदा हे आपल्याला पातळ आहे रस्सा हा, असं वाटतं. पण आपण बटाटा स्मॅश केल्यामुळे ना, तो छान मिळून येतो ह्याच्यामध्ये रश्श्यामध्ये आणि उकळी आल्यानंतर आहे ना, छान व्यवस्थित भाजी तयार होते. आता हे एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. पाणी जे आहे ते व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्या सगळ्या भाज्यांमध्ये. आता ह्याच्यावरती चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. मीठ घालून घ्यायचं आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आलं घालायचं थोडंसं. आलं तुम्ही स्किपही करू शकता. पण आलं जे आहे ना, असं किसून घातलत ना, की खूप भारी लागतं नंतर. त्यामुळे थोडंसं आलं घातलत ना, की एक वेगळाच स्वाद येतो. तर आता इथे स्किप पण तुम्ही करू शकता जर तुम्हाला आलं नको असेल तर. पण मी असं थोडंसं किसून घालते. आता हे घालून झाल्यानंतर आहे ना, ह्याच्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी पण घालायची आहे. कसुरी मेथीचा पण एक वेगळाच स्वाद यायला येतो आणि खूप सुंदर लागतो कसुरी मेथी पण. आता कसुरी मेथी हातावरती थोडीशी चोळायची आणि मग घालायची. म्हणजे काय होतं, की त्याचा स्वाद अजूनच छान उमलून येतो असा, मस्त येतो. आता हे छान व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं. हलवून घेतल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवरती 5 मिनिटं हे शिजू द्यायचं. छान एकजीव झालं, की झाकण काढून घ्यायचं. तुम्हाला इथे दिसेल मसाला हे आपला जो रस्सा आहे ना, तो एकदम छान असा घट्ट असा तयार झालेला आहे. खूप सुंदर अशी ही भाजी तयार होते. फार वेळ लागत नाही. पटकन तयार होते आणि खायला खूप जास्त चविष्ट लागते. खूप सुंदर लागते. तुम्हाला इथे आठवण करून देते. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील, तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. मी असेच छान-छान रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. आता ह्याच्यावरती वरून शेवटी कोथिंबीर घालायची. इथे ही आपली भाजी तयार झाली. तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली की मला खूप छान वाटतं. नवनवीन रेसिपीज परत बनवायला एक उत्साह निर्माण होतो. खूप छान होते ही भाजी. एकदा खरंच नक्की ट्राय करा.